गांजा केससाठी झालेला खर्च दे म्हणत एकाचं अपहरण, मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल। कोयत्याचा धाक दाखवून अपहरण, पत्नीची पोलिसात तक्रार। गांजाच्या केससाठी झालेल्या खर्चाचे 7 लाख रुपये दे, पैसे दिल्याशिवाय एकाला सोडणार नाही असं म्हणत पैसे जर दिले नाहीत तर त्याला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देऊन 7 ते 8 लोकांनी कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्तीने एकाचं अपहरण केलं। घटना 24 डिसेंबर रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या दरम्यान मोहोळ तालुक्यातील अनगरपाटी जवळ घडली। या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात अपहरण झालेल्या व्यक्तीच्या पत्नीने गुन्हा दाखल केला। याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील 7 ते 8 महिन्यांपूर्वी राजकुमार बाळासाहेब घोलप राहणार तेलंगवाडी तालुका मोहोळ, आकाश बारटक्के, ऋषिकेश शिंदे व माळशिरस तालुक्यातील संगम येथील मिलिंद गोरे अशा 4 जणांवर टेंभुर्णी पोलीस ठाणे येथे गांजाचा गुन्हा दाखल झाला होता। यामध्ये फिर्यादीचे पती राजकुमार घोलप व इतर लोकांना अटक झाली होती। सध्या ते सर्वजण जामिनावर आहेत। मिलिंद मोरे राहणार संगम तालुका माळशिरस हा मागील काही दिवसांपासून राजकुमार घोलप यांना फोन करून केस दाखल झाल्यानंतर माझा 7 लाख रुपये खर्च झालाय, तुम्हाला दे असं म्हणत होता। त्यावेळी राजकुमार घोलप याने सगळ्यांचाच खर्च झालाय, माझंही त्यात नुकसान झालंय, आपण समंजसपणाने बघू असं म्हणत होते। परंतु मिलिंद मोरे हा ऐकत नव्हता। तो घोलप यांना वारंवार फोन करून पैशासाठी शिवीगाळ व दमदाटी करत होता। दरम्यान दिनांक 24 डिसेंबर रोजी राजकुमार घोलप व त्यांच्यासोबत त्यांचे चुलते राजकुमार विठ्ठल घोलप हे मिळून कारमधून मोहोळला कामानिमित्त आले होते। काम संपवून दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास दोघेही गावाकडे जात असताना अनगरपाटीजवळ 2 काळ्या रंगाच्या गाड्या त्यांच्या कारला आडव्या आल्या। ते पाहून राजकुमार घोलप यांनी त्यांची कार अनगर रोडकडे वळवली। त्यावेळी त्या दोन्ही गाड्यांनी त्यांचा पाठलाग करत त्यांच्या गाडीला गाड्या आडव्या लावून मिलिंद मोरे राहणार संगम तालुका माळशिरस व ऋषिकेश शिंदे राहणार तेलंगवाडी तालुका मोहोळ यांच्यासह इतर 5 ते 6 लोकांनी राजकुमार घोलप यांना कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्तीने त्यांचं अपहरण केलं। अशी फिर्याद त्यांच्या पत्नी विद्या राजकुमार घोलप यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे। त्यावरून या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक केसरकर करतायत।